नमस्कार. मी डॉक्टर कार्तिक भोसले. मी एक कन्सल्टंट अँड इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहे. मी संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतो. तर आज आपण जाणून घेऊयात की तरुण वयामध्ये वाढत्या हृदयरोगाचे कारण काय आहेत आणि आपण त्याच्यापासून कसं काय वाचू शकतो. तुम्ही आजकाल पाहिलं असेल तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी की कोणी ना कोणी तरुण व्यक्ती सडन कार्डियक डेथ किंवा हार्ट अटॅक याच्यामुळे दगावलेला आहे. आधी हृदयरोग किंवा हृदयाचा झटका हा एक वयोवृद्ध माणसाचा रोग मानला जात होता, पण आजकाल हे तरुण वयात फार कॉमनरित्या दिसून येत आहे. हे असं होतं का आहे? तुम्ही रिसेंटली हे पण पाहिलं असेल, काही फिल्म कलाकार जे की चित्रपटसृष्टीत काम करत आहे, जे तरुण वयाचे होते, तेही या हार्ट अटॅकमुळे दगावलेले आहे. तर या सर्वाचं कारण काय आहे? कारण की आपण अगर हे कारण समजली आणि ते आपण वेळच त्याचं नियंत्रण केलं तर आपण याच्यापासून वाचू शकतो आणि आपलं एक जीवन चांगल्या रीतीने आपण एन्जॉय करू शकतो. तर सगळ्यात पहिलं कारण आहे बदलती जीवनशैली. तुम्ही आजकाल बघितलं असेल, तुम्ही स्वतःलाच कम्पेअर करा आता आणि 10 वर्षाच्या आधी. जी गोष्ट आपण करण्यासाठी चालत जायचो किंवा आपण काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करायचो, त्याच गोष्टीला आता आपण वेगवेगळ्या आधुनिक तंत्रांचा वापर करतो. जसं की आपल्याला काही भाजीपाला किंवा किराणातून काही ग्रॉसरीज आणायच्या असतील तर आपण बाईकचा किंवा कारचा वापर करतो. नाहीच तर आपण इनफॅक्ट घरी बोलवतो, कारण की आजकाल ई कॉमर्स वेबसाईट भरपूर झाल्या आहेत की ते तुम्हाला घरपोच सगळ्या सुविधा देतात. दुसरी, आपल्याला एखाद दोन मजले चढायचे असतील तर आपण स्टेअरकेसच्या ऐवजी लिफ्टचा वापर करतो. आणि घरीही काम हे एकदम बैठेरित्या झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, भरपूर लोक हे वर्क फ्रॉम होम किंवा डिजिटल वर्क करतात, त्यामुळे त्यांना बिलकुल ऍक्टिव्हिटीचं प्रमाण कमी झालेलं आहे. व्यायामाचाच अभाव नाही तर फिजिकल ऍक्टिव्हिटी ज्या की नॉर्मल डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहे त्याचंही प्रमाण कमी झालं आहे. या कमी प्रमाणामुळे शरीरात फार मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे ओबेसिटी किंवा मोठापा होणे किंवा शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपी याचं प्रमाणही फार वाढलेलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे वाढता ताणतणाव. कारण की आजकाल लोकांना प्रत्येक गोष्ट ही लगेच पाहिजे आणि एकदम शॉर्टकट्स मध्ये पाहिजे आणि एक्सपेक्टेशन खूप जास्त झालेले आहेत. याच्यामुळे प्रत्येकाला एक मानसिक तणाव आहे. लायबिलिटीज वाढलेल्या आहेत. लोकांचे लोनच्या लायबिलिटी, कंपनीमध्ये दिलेल्या टार्गेट्सचे प्रेशर्स, याच्यामुळे लोकांचा एक ताणतणाव किंवा स्ट्रेस लेवल खूप वाढले आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, स्ट्रेसमुळे आपल्या शरीरामध्ये खूप बदल होतात. स्ट्रेसमुळे काही हार्मोन्स सिक्रेट्स होतात जे की हृदयावर अफेक्ट करतात. त्याला स्ट्रेस हार्मोन्स आम्ही म्हणतो. त्याच्यामुळे हृदयाचं पंपिंग किंवा हृदयाचं हार्ट रेट ही खूप वाढतं आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयविकार होण्याचीही रिस्क खूप वाढते. तिसरं गोष्ट आहे की वाढलेल्या ताणतणावाला कसं आपण सामोरे जायचं ते एक फार महत्वाचं आहे. भरपूर वेळा आपण हे अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझमचा वापर करतो, जसं की स्मोकिंग. खूप लोकांना स्ट्रेस आला की ते स्मोकिंग करतात. त्याची पुढे जाऊन सवय बनते आणि ते एक डिपेंडन्सी डेव्हलप होते. दुसरं अल्कोहोल कन्झम्पशन, एक्सेसिव्ह अल्कोहोल कन्झम्पशन. थर्ड आहे ओव्हर इटिंग. भरपूर वेळा लोक ताणतणाव आलाय की भरपूर काही जंक फूड किंवा ओव्हर इटिंग करतात, त्यामुळं वजनामध्ये वाढ होते आणि ओबेसिटी होते. या सगळ्यामुळे अगेन शुगर, कोलेस्ट्रॉल, बीपीचं प्रमाण वाढतं. चौथं कारण आहे जेनेटिक्स. भरपूर वेळा काय असतं, फॅमिली हिस्ट्रीमध्ये अगर कोणाला हार्ट अटॅक आले असेल आई वडिलांना, तर त्यांच्या प्रोजेनी किंवा मुला बाळांना हृदयविकार लवकर होण्याची किंवा कमी वयात होण्याची रिस्क असते. त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे जे की ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर आहे, जसं की शुगर, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, हे रिस्क फॅक्टर पण पहिले वयोवृद्धामध्ये जे व्हायचे ते आता तरुण वयामध्ये व्हायला लागले आहेत. या सर्वांमुळे हृदयावरती असर होतो आणि हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. तर आता आपण याच्यात वाचू कसं शकतो? कारण की हे भरपूर रिस्क फॅक्टर जे आहे ते मॉडिफायबल आहेत, ज्याला आपण चेंज करू शकतो आणि त्याच्यातून आपण हृदयविकाराचं प्रमाण कमी करू शकतो. तर फिजिकल ऍक्टिव्हिटी आपल्याला कमीत कमी 30 मिनिटाचा वेळ फक्त दिवसातून काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मॉडरेट इंटेन्सिटी, ज्याला की जॉगिंग किंवा स्किपिंग किंवा सायकलिंग, अशा गोष्टी करून आपण ते एक मिनिमम फिजिकल ऍक्टिव्हिटी करू शकतो. तुम्हाला आठवड्यातले फक्त 5 दिवस याच्यासाठी काढायचे आहे. दुसरं, तुम्हाला ऍक्टिव्हिटी जरी तुम्हाला वेळ नसेल तरी, जसं की घरी जाताना काही स्टेअरकेसचा वापर करणे, भाजीपाला आणताना किंवा काही ग्रोसरीज आणताना तुम्ही चालत जाणे इन्स्टेड ऑफ युझिंग कार अँड बाईक, अशा गोष्टींमुळे पण भरपूर तुमच्या शरीरामध्ये ऍक्टिव्हिटीज वाढतात, फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढतात आणि स्ट्रेंथ ही वाढते. दुसरं, स्ट्रेस. तुमच्या लिमिट्स तुम्ही समजून घ्या. तुम्हाला नाही म्हणायला शिका. त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस फार प्रमाणात कमी होऊन जातो.
तिसरं, जरी स्ट्रेस आला असेल तर टाइम आउट घ्या, ब्रिदिंग एक्सरसाइज करा, स्पोर्ट्स खेळा, सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सलरचा मदत घ्या, ना की तुम्ही ओव्हरइटिंग, स्मोकिंग किंवा अल्कोहोलचं कन्झम्पशन करा. अगर तुम्हाला काही रिस्क फॅक्टर असतील, जसे की शुगर आहे, हाय कोलेस्ट्रॉल आहे, ब्लड प्रेशर आहे, तर तुम्ही एक्सपर्टचा ऍडवाइस घ्या आणि त्या वेळेस नियंत्रित करा, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही. आणि जेनेटिक्स, अगर कोणाला फॅमिली हिस्ट्री असेल तर त्यांनी रेग्युलर चेकअप करा, हेल्दी लाईफस्टाईल ठेवा. हे सगळे करून आपण ह्या हृदयरोगापासून वाचू शकतो आणि हे सगळं आपल्या हातात आहे. तर मला असं वाटतं की याच्यातून तुमचे नक्कीच काही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. जर तरीही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. संजीवनी मेडिपॉइंट हॉस्पिटल येथे अवेलेबल आहोत. थँक्यू.